अबुधाबीमधल्या पहिल्या हिंदू मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन। 27 एकर जागेवरती उभारलंय भव्य स्वामीनारायण मंदिर। माझं सौभाग्य आहे की अयोध्येमधील राम मंदिराच्या पाठोपाठ आज मी अबुधाबीमधल्या या भव्य मंदिराचं उद्घाटन केलं। मला एका गोष्टीचा अभिमान आहे की भारत मातेचा सर्वात मोठा पुजारी आहे। देशातला प्रत्येक नागरिक माझा आराध्य दैवत। मंदिर उद्घाटनामध्ये पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। समस्त भारतीयांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब। अयोध्येतील राम मंदिरानंतर पंतप्रधानांनी अबुधाबीमधल्या मंदिराचं लोकार्पण केलं। ही अभिमानाची बाब। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अबुधाबी मंदिरावरती प्रतिक्रिया। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा ईडीचं समन्स। केजरीवाल यांना 19 फेब्रुवारीला हजर राहण्याचे निर्देश। भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर। अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर। तर भाजपच्या चौथ्या उमेदवारावरती अजूनही सस्पेन्स कायम। आज महायुतीचे उमेदवार एकत्र उमेदवारीचा अर्ज भरणार। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्ष राहणार उपस्थित। भाजपनं राज्यसभेसाठी उमेदवारी दिल्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार। माझ्यावरती सोपवलेली जबाबदारी मोठी। राज्यसभा उमेदवारी मिळाल्यानंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। राज्यसभेसाठी भाजपच्या माजी आमदारपेक्षा कुलकर्णींना उमेदवारी। पक्षानं संधी दिल्यानं आता खासदार म्हणून काम करायला मिळेल। पक्षानं विश्वास दाखवल्यानं मी कृतज्ञ। मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार। भाजप चौथा उमेदवार देणार नाही। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। राष्ट्रवादीचे अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर। भंडारा गोंदिया लोकसभेचा मार्ग भाजपसाठी मोकळा। राष्ट्रवादीकडून राज्यसभेच्या उमेदवार जाहीर करण्याला वेळ लागण्याचं कारण एबीपी माझाच्या हाती। शरद पवार गटातील बडा चेहरा राज्यसभेवरती पाठवण्यासाठी सुरू होते प्रयत्न। संबंधित व्यक्तीनं तयारी न दर्शवल्यानं प्रफुल्ल पटेल यांचं नाव पक्षाकडून घोषित। अजित पवार गटाला भीती आहे की प्रफुल्ल पटेल हे नाना पटोलेंच्या विरोधात लोकसभेमध्ये जिंकू शकणार नाहीत, म्हणून प्रफुल्ल पटेल यांची टर्म संपण्याच्या आधीच त्यांना उमेदवारी देण्यात आली। अतुल लोंढे यांचं प्रफुल्ल पटेलांच्या उमेदवारीवरती वक्तव्य। दिलेल्या 6 उमेदवारांपैकी 3 तर काँग्रेसचेच आहेत। भाजपला काँग्रेसची किती गरज आहे हे दिसतंय। बाळासाहेब थोरातांचा भाजपला टोला। पक्षातील महत्त्वाचे नेते सोडून जात आहेत याचा पक्षानं विचार करायला हवा। कोणत्या कारणास्तव ते जात आहेत याच्यावरती पक्षामध्ये चर्चा व्हायला हवी। झिशान सिद्दीकी यांची पक्षफुटीवरती प्रतिक्रिया। आदित्य ठाकरे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। जळगावमध्ये त्यांच्या 4 सभा होणार, तर आदित्य ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी। काँग्रेसनं आतापर्यंत काय केलं हे विचारणाऱ्या लोकांना आता कळलं असेल की आम्ही नेते तयार केले। ज्यांनी पक्ष फोडले आज त्यांच्याकडे राज्यसभेसाठी उमेदवार नाहीत हे सिद्ध झालं। अतुल लोंढेंची भाजपवरती टीका। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसची महत्त्वाची बैठक। विधान भवनामध्ये बैठक पार पडली। विधान भवनामध्ये पार पडलेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीला 12 आमदार अनुपस्थित। आजच्या बैठकीला तरी हजर राहणार का याकडे लक्ष। मराठा आरक्षणासाठी 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय। मनोज जरांगेंची तब्येत खालावल्यानं पंढरपूरमध्ये मराठा बांधव भाऊक। जरांगेंची तब्येत ठीक व्हावी यासाठी विठुरायाला घातलं साकडं। मनोज जरांगे औषधोपचार घेणार की नाही, मुंबई हायकोर्टाचा मनोज जरांगेंना सवाल। गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवरून हायकोर्टात जरांगेंना सवाल। मला झोपेत सलाईन लावली, सलाईन लावायची असेल तर आधी अंमलबजावणी करा, मनोज जरांगेंची मागणी। मराठा समाजानं सरकारला धारेवरती धरावं, जरांगेंचं आवाहन। 18 तारखेनंतर पुन्हा मुंबईला जाऊ, मी मेलो तरी मला सरकारच्या दारामध्ये नेऊन टाका, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणाचा जटिल प्रश्न सोडवण्याची सरकारला संधी। माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया।
मनोज जरांगेंच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतो, आमदार प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. आरक्षण प्रश्नी सरकार विचार करत असून लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, दरेकरांची माहिती. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक, खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. मराठा समाजाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती विश्वास, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. सरकारनं मराठ्यांना टिकणारं आरक्षण न दिल्यास उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. भुजबळ आणि शेंडगे मराठा आणि ओबीसींमध्ये वाद लावण्याचं काम करतायत. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे यांचा इशारा. सोलापूरमधील माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे आणि गणेश पुजारी यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. अजित पवार गटाच्या कार्यालयात झाला पक्षप्रवेश. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही. आम्ही स्वतंत्र निशाणीवरती निवडणुका लढवणार. आमदार जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण. फुले, शाहू आणि आंबेडकरांचे विचार आपण कधीच सोडणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पहिल्यांदाच शरद पवारांना निवडणुकीमध्ये पाडण्यासंदर्भातलं भाष्य. सखा पाटलांचा प्रचार करताना पा 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 असं लिहून प्रचार करत होते, आता काका का असे लिहून प्रचार केला पाहिजे, अजित पवार यांचं वक्तव्य. कारण पुतण्या गद्दार निघाला, काका का असे करता माफ करा, चुकी झाली असं बोलण्याची वेळ येईल. मात्र यावेळेस 2019 सारखी माफी नाही. एक्स माध्यमावरती पोस्ट करत जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवारांवरती निशाणा. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्याकडून नव्या राजकीय पक्षाची घोषणा. ओबीसी बहुजन पार्टी असं पक्षाचं नाव. पक्षाचा झेंडा पिवळा आणि प्राथमिक चिन्ह तुतारी वाजवणारा व्यक्ती. ऑटो रिक्षा आणि शिट्टी हे पर्याय, शेंडगेंची माहिती. चंद्रपूर आणि पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुका घेण्याची सरकारमध्ये हिंमत नव्हती. आदित्य ठाकरे यांची सरकारवरती टीका. मुख्यमंत्री सगळ्यांना शब्द देऊन फसवतायत. तसंच त्यांनी मराठा समाजाला आरक्षण प्रश्नीही फसवलं. त्यामुळे या सरकारवरती विश्वास कसा ठेवणार, आदित्य ठाकरेंची सरकारवरती टीका. देशातलं सरकार शेतकऱ्यांसाठी काय करतंय, आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. राज्यातील सरकारकडून शेतकऱ्यांना 1 रुपयाही नुकसान भरपाई मिळाली नाही, ठाकरेंची टीका. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना सोबत घेऊन चालत होतं. आज पुन्हा एकदा त्याच महाविकास आघाडी सरकारची आवश्यकता, ठाकरेंचं वक्तव्य. संजय राऊत भाजपमध्ये जाऊ शकले असते, मात्र त्यांनी भाजपच्या विरोधात लढा दिला. जनसंवाद मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंचा नगरच्या अकोले शहरातील बाजार तळावरती जनसंवाद मेळावा. मेळाव्याला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. यावेळी संजय राऊत आणि शंकरराव गडाख यांची उपस्थिती. उद्धव ठाकरे व्यथित मानसिकतेमध्ये गेले. ठाकरेंच्या स्वप्नामध्ये देवेंद्र फडणवीसच येतात. कुटुंबापेक्षा जास्त नाव ते फडणवीसांचं घेतात. बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. अमरावती लोकसभेवरती ठाकरे गटाचाही दावा. लोकसभेच्या तयारीसाठी ठाकरे गट आजपासून अमरावती जिल्ह्यामध्ये मुक्काम. शिवसैनिकांच्या घरी हे विशेष अभियान राबवणार. कोल्हापूरमध्ये छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये झालेल्या कथित औषध खरेदी प्रकरणामधीलच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक. राजकीय आणि प्रशासकीय भ्रष्टाचारामधील घुशी मारण्याचं औषध असं प्रतिकात्मक बॉक्स घेऊन पदाधिकारी सीपीआरच्या अधिष्ठातांच्या दालनामध्ये. माजी आयपीएस अधिकारी प्रतापराव दिघावकर हे धुळे लोकसभा लढवण्यास इच्छुक. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दिघावकर यांचा उमेदवारीसाठी मतदारसंघामध्ये दौरा आणि गाठीभेटीवरती भर. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करावा अशी कोणतीही चर्चा नाही, पटोलेंचं स्पष्टीकरण. पंकजा मुंडेंना राजकारणामधून संपवण्याचे षडयंत्र, सुषमा अंधारेंची टीका. तर निष्ठावंतांवरती अन्याय आणि बाहेरून आलेल्या लोकांची चांदी, अंधारेंचा अशोक चव्हाण यांना टोला.
वातावरणीय बदलाच्या संकटाचं कृषी पदवीधरांनी संधीमध्ये रूपांतर करावं, मंत्री धनंजय मुंडे यांचे कृषी पदवीधरांना आवाहन. परभणीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा कार्यकारी अभियंत्यांना घेराव. जायकवाडीच्या मायनर 64 या कालव्याला पाणी मिळत नसल्यानं रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान होत असल्याचा आरोप. तात्काळ पाणी सोडण्याची केली मागणी. रामदास आठवलेंनी घेतली अशोक चव्हाणांची भेट. अशोक चव्हाणांनी आरपीआय मध्ये यावं अशी आमची इच्छा होती, मात्र ते एनडीए मध्ये गेले. त्यांना शुभेच्छा. रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. विकासाच्या जाळ्यामध्ये अशोक चव्हाण अडकले. चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे जनतेमध्ये संभ्रम. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावरून बच्चू कडूंचा टोला. पुण्याच्या निमगाव येथील खंडोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वृद्ध, दिव्यांग, मुलं आणि महिला भाविकांसाठी लिफ्टची सोय करा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. 8 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा काढून सरसकट सर्व मुलींना मोफत शिक्षण द्या. आमदार सत्यजित तांबे यांची मागणी. तर मुलींना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं हे राज्य सरकारचं ध्येय पाहिजे. तांबेंची प्रतिक्रिया. सरकारनं निर्णय न घेतल्यास आम्हीही दिल्लीमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ. बच्चू कडू यांचा केंद्र सरकारला इशारा. अनेक गोष्टींची गॅरंटी मोदी घेत आहेत, पण हमीभावाची गॅरंटी का घेत नाही? कडू यांचा सवाल. नाशिकमध्ये पहिल्यांदाच इंडिया आघाडीची बैठक. आदित्य ठाकरे उपस्थित. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये इंडिया आघाडीची बैठक. वर्ध्यामध्ये जिल्हा प्रशासन भाजपचे कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. सरकारच्या विरोधात सर्वपक्षीय आंदोलन करणार. वर्ध्यामध्ये भारत जोडो अभियान, इंडिया अलायन्सच्या वतीनं सरकारला इशारा. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना जीवे मारण्याची धमकी. संबंधितांवरती कारवाई करण्यासाठी शिवसैनिकांचे पोलिसांना निवेदन. कारवाई करण्याची केली मागणी. धनंजय मुंडे, वाल्मिक अण्णा कराड तसंच सूर्यभान नाना मुंडे यांना न्यायालयानं केलं दोषमुक्त. जगमित्र साखर कारखान्यासाठीच्या जमीन खरेदीबाबत दाखल झाली होती दोषारोपपत्र. नगरमध्ये काँग्रेस प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांचा राजीनामा. अशोक चव्हाणांसोबत काम करण्याची घोषणा. पुण्यामध्ये मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्काराचं आयोजन. सायरस पुनावाला यंदाच्या पुरस्काराचे मानकरी. शरद पवारांच्या हस्ते पुनावाला यांचा पुरस्कार देऊन सन्मान. कोरोनामध्ये लाखो रुपयांच्या लस मोफत वाटप करून नागरिकांची मदत करणाऱ्या सायरस पुनावाला यांना सरकारनं भारतरत्न पुरस्कार द्यावा. शरद पवारांची मागणी. अमरावतीमध्ये महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचं बेमुदत उपोषण. शासन पातळीवरती बैठकीमध्ये मान्य झालेल्या मुद्द्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी. नगरच्या कोपरगावमध्ये सकल मराठा समाजाचं जोडे मारो आंदोलन. जरांगेंच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं नारायण राणे यांच्या फोटोला जोडे मारत केला निषेध. संत सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं वाशिमच्या मानोरा शहरामध्ये भव्य रॅली. बंजारा समाजाच्या बांधवांकडून सेवालाल महाराजांचा जयघोष. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक आता मोबाईल टॉवरवरती चढले. बुलढाण्याच्या लाखनवाडा गावातली घटना. 36 तास उलटूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यानं युवकाकडून टॉवरवरतीच अन्नत्याग आणि जलत्याग. यवतमाळच्या उमरखेडमध्ये मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपोषण सुरू. सरोज देशमुख, सचिन घाडगे आणि गजानन जाधव यांचा उपोषणामध्ये सहभाग. छत्रपती संभाजीनगर विद्यापीठामध्ये कुलगुरूंच्या दालनाच्या समोर आंबेडकरी विद्यार्थी संघटनांची घोषणाबाजी. विद्यापीठामध्ये व्हॅलेंटाईन डेला विरोध करत धुडगूस घालणाऱ्या आणि विद्यापीठाची शांतता बिघडवणाऱ्या लोकांवरती कारवाई करण्याची मागणी. गोंदियामध्ये चक्रवर्ती सम्राट राज्यभोज जयंतीच्या निमित्तानं भव्य महारॅलीचं आयोजन. शहरातील जयस्तंभ चौकातून महारॅलीला सुरुवात. बीड परळी रोडवरती सकल मराठा समाजाचा रास्ता रोको. आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी आणि मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन. नाशिकच्या सटाणा तालुक्यामध्ये सकल मराठा समाजाचं बोंबाबोंब आंदोलन. मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज एकवटला.
मराठा आरक्षण प्रश्नी चांदवड बंदची हाक, पोलीस निरीक्षकांना दिलं मागण्यांचं निवेदन. मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी लातूर शहरातील गंजगोलाई बाजारपेठ बंद, जिल्हाभरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. नाशिकच्या देवळा तालुक्यामध्ये मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अनोख्या पद्धतीनं पाठिंबा, गिरणा नदीपात्रामध्ये सोडलं 101 दिवे. त्यासोबतच जरांगेंची मागणी मान्य न झाल्यास मराठा बांधवांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा. पुण्याच्या डेक्कन परिसरामध्ये खंडोजी बाबा चौकामध्ये मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाज बांधवांकडून घोषणाबाजी. यावेळी डेक्कन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त. ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये पालिका अधिकाऱ्याला फेरीवाल्यांकडून धक्काबुक्की. मुंब्र्यामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवरती कारवाई करताना धक्काबुक्की, अधिकाऱ्याला धक्काबुक्की करणारे पोलिसांच्या ताब्यात. पुण्यामधल्या दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्यावरती निलंबनाची कारवाई. बेकायदा वृक्षतोड थांबवण्यासाठी ग्रामस्थांनी लेखी मागणी करूनही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई न केल्यानं गोडसेंचं निलंबन. नवी मुंबईमध्ये मोक्कामधील आरोपींची साथीदाराकडून हत्या. या प्रकरणी दोघांना अटक. नेरूळ परिसरातली घटना. बीड शहरातील सुभाष रोडवरती नाली साफ करताना मृतदेह आढळल्यानं खळबळ. मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी बीड शहर पोलिसांकडून अधिक तपास सुरू. यवतमाळ वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरती शिरपूर पुलावरून गाडी नदीमध्ये कोसळल्यानं भीषण अपघात, दोघांचा मृत्यू. धाराशिवमध्ये एसटी महामंडळाच्या बसवरती दगडफेक. सरकार मनोज जरांगेंच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा मराठा बांधवांचा आरोप. तिकीट तपासणी कमाईमध्ये मध्य रेल्वेनं ओलांडला 100 कोटींचा टप्पा. योग्य आणि वैध रेल्वे तिकीट खरेदी करून सन्मानानं प्रवास करण्याचे मध्य रेल्वेचं प्रवाशांना आवाहन. वसईमध्ये वाहन चालकांना नियम समजावण्यासाठी वाहतूक विभागाची जनजागृती मोहीम. पोलीस अधिकाऱ्यानं यमराजाची वेशभूषा करून वाहन चालकांना समजावून सांगितले नियम. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये महापूर काळामध्ये येणारं पाणी दुसरीकडे वळवण्यासाठी सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प. प्रकल्पासाठी वर्ल्ड बँकेची आर्थिक मदत करणार. त्यासाठी वर्ल्ड बँक पथक सांगली आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर. नवी मुंबई बाजार समितीमध्ये कलिंगडाची मोठ्या प्रमाणात आवक. काही दिवसांमध्ये गुजरातमधील कलिंगडाची आवक होण्याची शक्यता. भंडारा चिन्नोर तांदूळ आता जगभरामध्ये ओळखला जाणार. चिन्नोर तांदूळाला केंद्र सरकारकडून जीआय टॅगिंग मानांकन. त्यासोबतच खासदार सुनील मेंढे यांच्या 2 वर्षांच्या पाठपुराव्याला मिळालं यश. यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या 3187 कर्मचाऱ्यांचा स्वस्त धान्यावरती डल्ला. रेशन कार्ड आधार कार्डला लिंक केल्यानं गंभीर प्रकार उघड. तर राज्यामध्ये तब्बल 1,02,000हून अधिक कर्मचाऱ्यांनी गरिबांच्या धान्यावरती डल्ला मारण्याचं काम केलं. अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 38वा दीक्षांत समारंभ पार. सुवर्णपदक आणि विविध पुरस्कारांमध्ये मुलींची बाजी. देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी ठाण्यामध्ये सुरू होणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि भारत विकास ग्रुप यांच्यामध्ये सामंजस्य करार. अमरावतीमध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार उघड. 287 उत्तीर्ण उमेदवारांचं भविष्य टांगणीला. पंढरपुरात वसंत पंचमीच्या मुहूर्तावरती देवाचा विवाह सोहळा संपन्न. शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये विठुरायाच्या डोक्यावरती पडल्या अक्षता. व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत ठाण्यातील या विवाह नोंदणी कार्यालयामध्ये नववधूवर आणि वऱ्हाडी मंडळींची झुंबड. ठाण्यामध्ये व्हॅलेंटाईन डेला 54 जण लग्नाच्या बेडीत. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी टाइमपास फेम अभिनेता प्रथमेश परबचा क्षितिजा घोसाळकर हिच्यासोबत साखरपुडा थाटामाटात पार. सोहळ्यामधील खास फोटो इंस्टाग्रामवरती केले शेअर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.